नमस्कार, मी सुवर्णा दुसाने जगदाळे. आपण पाहताय इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत. सध्या जमिनींना सोन्याचा भाव आलाय. बिल्डर, एजंट आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमनात मात्र भरडला जातोय तो मूळ मालक शेतकरी आणि आयुष्याची पुंजी लावून घरासाठी जागा खरेदी करणारा सामान्य ग्राहक. असाच एक प्रकार उघडकीला आलाय नाशिक जवळच्या काही गावांमध्ये. नाशिकच्या वेशीवर असलेल्या सय्यद पिंपरी, ओढा आणि विंचूर गवळी गावातले हे शेतकरी गेल्या 5 वर्षांपासून पुरावे गोळा करतायत त्यांच्या जमिनींचं नेमकं काय झालं याचे. तब्बल 450 शेतकऱ्यांची 300 एकर जमीन परस्परच बिनशेती झाली, तिचे प्लॉट पडले आणि विकलेही. तर आम्हाला मुक्तारपात्रामध्ये असं आढळलं का 95 पूर्वीच काही लोक मयत होते, तर 95ला हे लोक मयत असून यांना जिवंत दाखवण्यात आलं व त्यांच्या खोट्या सहाय्य करण्यात आले. अशी फक्त 1-2 नाही तर तब्बल 25 मयत असलेल्यांची नावं आतापर्यंत या शेतकऱ्यांनी शोधून काढलेली आहेत, ज्यांच्या नावांना खोटी मुक्तारपत्र करण्यात आली आहेत. आणि एका बाजूला आपण बघू शकतो आजही पाटाच्या पाण्यावरती अत्यंत हिरवीगार असलेली ही शेत जमीन सरकार दरबारी बिनशेतीची दाखवून एकीकडे शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि दुसरीकडे याचे प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांची सुद्धा. आता यांना सामना करावा लागतोय तो हे प्लॉट विकणाऱ्या दलालांचा आणि डेव्हलपर्सचा. कोण एजंट काय हा इथे प्लॉट आहे कोणी सांगितलं? पिंगळे म्हणून एजंट आहे. पिंगळे एजंट कोणासाठी काम करतात ते नाही माहिती. आता इतके मार्केटमध्ये भरपूर एजंट आहे मॅडम. असं स्पेसिफिक आपण नाही सांगितलं. प्लॉट आहे तसं मला सांगितलं नाही. 2 प्लॉट. या ठिकाणी 500च्या वर प्लॉट पडलेत. काहींची विक्री झाली, काहींची सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी खरेदी करणाऱ्यांना अद्याप खरेदी खतं मिळाली नाहीत. फसवले गेलेले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेटा मारतायत. ज्या वेळेला आम्ही गेलो असेल त्यावेळेला ते सांगायचे काही हे आज कॉर्पोरेशन मध्ये गेले, आज मंत्री आले, आज अमुक आले आणि त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत भेट दिली नाही. जमिनीचे व्यवहार नियमानुसार व्हावेत म्हणून ज्यांना अधिकार दिलेत तेच शेत खात असतील तर न्याय मागायचा कुणाकडे, अशी या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. नितीन बोराडेसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक.